त्या गावातून पाया जमा कर आणि एक गट तयार कर. ठीक आहे. इकडे अरे इकडे बोला ना काका. गाव एक काम होतं, करते का? मला बी पैशाची गरज होती काहीतरी. गटासाठी बाया पाहिजे होते. तर म्हणजे मी गटासाठी बाया जमवलं तर मग मला पैसे भेटाल? एका बाईवर 100 रुपये देतो. असं का? किती? 50 लाख बाया जमून देईल. जमते ना सर. ठीक आहे, आजपासून तुम्हाला ठेवून घ्या तुम्ही. मला पुढच्या या तुम्ही हप्त्याला तुम्हाला आपण पूर्ण बाया जमून म्हणजे पूर्ण बाया आणून एकत्र करून देतो. मग मला एका बाईवर 100 रुपये म्हणजे 10,000 रुपये भेटेल ना? ठीक आहे ना? तुमचा नंबर देऊन द्या मला. ठीक आहे. माझा नंबर लावून सर तुम्हाला लावतो फोन. बाया जमल्या का? पण खरंच ना, नक्की ना? जमते ना? तसं काय नाही. ठीक आहे तिकडे. आता ठीक आहे सर, जाऊ दे ना. भेटू मी तुम्हाला. येतो. राम राम. राम राम. वहिनी 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 वहिनी. राम राम वहिनी. राम राम. आता शेजारकडून जात होतो तर जोर जोर ओढ्याचा आवाज येतो. मला वाटलं भांडण गिंडण झालं काय का? मी तुम्हाला काय सांगू, ह्या नवरा कामच नाही करत. अरे वहिनी मी आहे ना, तुमचा जवळचा शेजारी. म्हणजे वहिनी कसं, तुमची काळजी दूर करण्यासाठी एक झक्काशी गोष्ट घेऊन आलो मदतीच्या स्वरूपात. ते कसं काय? ते असं एक फॉर्म भरावं लागते आणि त्या फॉर्ममध्ये सांगावं लागते मग परिस्थिती अशी आहे तसा नवरा कमवत नाही काय नाही. मग वरून साहेब लोक येते आणि तुमची परिस्थिती पाहिजे. मग तुम्हाला 50, 60, 70 किंवा 1 लाखापर्यंत कर्ज देते. खरंच का? अरे हो ना वहिनी. मला तर विश्वासच बसत नाही. अरे वहिनी मावर भरोसा करा, कर्ज भेटते आणि हप्त्यातून एका दिवशी ठरवल्याप्रमाणे 500,000 रुपये कर्जाची परतफेड करायला लागते. हो का? जमते. पैशाची खूप गरज आहे. आजच फॉर्म भरून टाकतो. अरे ना वहिनी एक नंबर. आता ते फॉर्म भरायला का 100 रुपये लागते? कारण तुमच्याकडून पैसे घ्यावं असं चांगलं वाटत नाही. पण वरून साहेब सांगितलं की प्रत्येक बाईकडून 100 रुपये घ्यावं लागेल. अगो बाबा, 100 रुपये लागेल? अरे वहिनी तुम्हाला माहित आहे का, गावातल्या बाया तुमच्या काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला? ते शहरातून आली आणि इकडे नखरे दाखवून राहिली. एक नंबरची चावट आहे. ते ऐकल्याबरोबर मला खोपडं एवढं सरकलं होतं वहिनी. पण आता तिला असं मारणार होतो मी, पण जाऊ ते म्हणलं का आता ते बाईच्या अंगावर हात घेतला होता. हो का? हायच ते कुत्रे सगळे. अहो वहिनी आता तुम्ही बरोबर बोलल्या. आपल्या लोकांचं का करायचंय? लोक काय बी म्हणून आपल्या लेकराचं बचत गट. आता ते फॉर्म तुम्ही का ते फॉर्म घेऊन भरायच्या धरली म्हणून लागतात. तुम्हाला घरचे खूप कामं राहते. तुमचं फॉर्म मीच भरून टाकतो. तुम्ही फक्त 100 रुपये आणा. हो थांबा पैसे आणतो. हो लवकर आणा भैया. आता वहिनी तुम्ही तुमचं नाव, पत्ता, गाव, नंबर सांगलं तर बरं होती. तिने गटाचे तर पैसे दिले 100 रुपये. काम जर झालं नाही तर तू आणि मी आले. अरे लेकरांनो कसं आहे माहित आहे का, तुम्हाला आता गाडी गिडी सायकल घेऊन पाहिजे ना तर तुमच्या मायबापाला सांगा की गट उचला वरून. सांगते ना. अरे कामाला मला शिकवताय तू. आता तू लहान आहे ना. चलो घरी.
गंगेची पोट्टी दिसत आहे. इथे घेतो बघ. आबा बा 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 बा. का म्हणतो धीरे काका? गाड्याचा नाद खूप वाढला वाटते. हो आता नात काय पण गाडी नाही आहे. पण असं बरं नाही ना बाय दुसऱ्याच्या गाडीवर बसणं. गाडी कोण घेऊन देणार आहे? कसं घेऊ आता? अरे ती कसं बाई आता ना मले साहेबानं बचत गटाचं काम सोपलं. हो का? तुला माहित आहे का बचत गट म्हणजे का? हो ते पैसे भेटतेस ना. अहो आता तू का नीर दिवसभर ते मोबाईल आणि गेम स्टॅप काढत राहते. आजकालच्या पुरीला काय माहित बचत गटाबद्दल, बरोबर ना? हो मला तर त्याचं काय माहितीये का? हा. 100 रुपयाचा फॉर्म भरायचं आणि 50,000 1 लाखापर्यंत कर्ज घ्यायचं. 1 लाख? मग 1 लाखात ती गाडी येते. हो का? हो गाडी येते मावाली. तर मग त्या बुड्याला सांगू का मी? तुम्ही सांगून पहा माहिती नाही तर बा. आता सांग तू त्या बुड्याला पिऊन राहते माहिती. हो त्या माईले पटवाला म्हणजे त्या माईले सांगायला. हो सांगा ना त्या माईले सांगतो तुले कर्ज उचलून दे म्हणतो आणि गाडी घे म्हणतो. हो सांगून पहा ना जमते. पण तिले बाई 200 रुपये खर्च येते बाई. 200 रुपये? हो ते आईने मागून घ्या तुम्ही. ती आई आता कुठून त्यांना कामच्या धंद्याचं राहते ते आता पैसे कुठून देईन तिने. मग आता मला येलेच फोन करायला लागेल. कोणाले? तियावाल्याले? तरी आता मला लाज येते. ते काम कर तियावाल्याले फोन लाव आणि मला फोन पे मारून दे म्हणून पैसे. फोन पे मारू का? हो तर बरं. माझा नंबर आहे का तुझ्यापाशी? नाही ना. आता घे ना मग लिही ना. घे सांगा. 9 हा 88 हा 47 4-7 2-1. 2-1. हो ठीक आहे. आता मला फोन पे करायला लावते या वाल्याले आणि मग तुला गाडी घेऊन फिरवते. हो हा. तू काय सांगू नका. नाही मी नाही मागणी नको सांगत. फोन. नाही नाही मी सांगून कसं देशाल मामा मला पाठवून. नाही 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 तू तुझ्या वाला बरोबर आहे हे असू दे. मी काय तुमच्या मनात येऊ. हेच म्हणतो सांगू नका. हा ठीक आहे. हा बाप मोठा खराब आहे. हो ठीक आहे. हा, येतो बायले. हा हो या. ए प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ. अरे प्रवीण भाऊ आहे का घरी? हा राम राम. अरे वहिनी आहे घरी? का काम होतं? काम होतं तुला पर्सनल. गंगा ए गंगा ए गंगा काय आहे तुमचं नाव आहे? ए कोणतरी आला. कोणाला? अरे इथे बोला. राम राम वहिनी. बोला. कसं का? काय नाही सांगा ना. अरे वहिनी काम तुमच्याशी बोलत होतं. आत या. चला मग लवकर. जे काही बोलत समोर बोला. अरे प्रवीण भाऊ कसं आता तुम्हाला एवढे पैशाची गरज आहे ना वहिनी तर तुमच्यासाठी मी घरची स्कीम घेऊन आलेलो. हो का? हो 50,000 किंवा 1 लाखापर्यंत कर्ज भेटते. कर्ज गिर्ज नाही पाहिजे ना आम्हाला. अरे घेऊन द्या प्रवीण भाऊ काय होत आहे बचत गटचा मला गाडी पाहिजे ना वहिनी म्हणून पूर्वी गाडी घेऊन द्या लागते. तर म्हणून तुम्ही काय करा 100 रुपयाचा फॉर्म भरा आणि मग 1 लाखापर्यंत कर्ज उचलून घ्या. नाही पाहिजे नव्हतं आम्हाला कर्ज गिर्ज. कसं वहिनी आता कसं यांचं नाही म्हणून राहिले. मग ठीक आहे तुम्ही यांना पाठवा मी येतो थोड्या वेळात. तुले म्हणलं तर गट गीत उचला तर नाही. गट उचला लागते. पोरीला गाडी घेऊन द्यायची आहे. नाही उचला तर गट तुला सांग. गट उचलाच लागते ना. नाही ओ, धीरे बस, थांबा धीरे बस, थांबा. का वहिनी? सांगा तुम्ही गटाचं काय काय सांगत होते. अरे हो आता तुमचा नवा पिजोड तो पिदाडा माणूस त्याच्या मागे लक्ष नाही द्या. आता ते कसं वहिनी म्हणजे वरून साहेबांनी सांगितलं आहे हो का? गावातल्या बाया जमा करा आणि प्रत्येक बाईकडून 100 रुपये घ्या दरवाजा खोल. आणि 1 हप्त्यानंतर पैसे घेऊन जा. फार्म भरल्यावर 1 हप्त्यानं देईन ना. हो साहेब ते पैसे देते. हो का? हो हा, ठीक आहे मग येतो वहिनी. हो हो या हा. हो अजून काही लागलं तर हो मला सांगा. हो 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 या. राम राम वहिनी. येतो मी रविवारी माल घ्यायला. धीऱ्या इकडे इकडे. अरे का म्हणते भावा कसं का म्हणलं धीऱ्या आपल्याला जायचं म्हणलं रविवारी माल आणाले. रविवारी का? हो ना. ठीक आहे ना तुम्हाला बिंदास फोन लाव. रविवारी जाऊ आपण माल आणाले. ठीक आहे ना बिंदास फोन लाव. हो खरं आहे का? नाही ना घरचा नाही ना त्यात बरं काय आहे फांकेले बंद आहे. हे काम आहे का? हे ते करायला काम आहे मग हे? हे नवं आहे ते अरे खरं नाही, नवं आहे असं ते. भावाला नाही करायला ना. भावाला करायला तू असं नाही ना फांकेल बंद आहे यार. अरे दे ना आता काय होतं तुला आता तू भावाला देत नाही खरा कोणा बाबत गावातलं हो यार ते एकच फांकेला चालू आहे यार. हो काय हो तुळसा खातो फक्त थोडासा साबण. तुळसाच खातो ना हो. तू खाऊन घेतो पाहू दे, पहिले. पाहू दे. ठीक आहे हो
काहून काय झालं? कोणाचा? हे दुकानदाराला हॅलो हो येताव साहेब हो काहून बंद करता दुकान तुम्ही? नाही आलो 5 मिनिटात येतो. हो जा लागेल. हो जा लागते आपल्याला. चाल मग. हे घेऊन देणार रे? हो हे घेऊन घेऊ. कुठं टाकले माझे पैसे रे? कुठं टाकले? कुठं टाकले सर? अच्छा, ये बाय. चल. तू मायवाले पैसे दे. मी एवढ्या महिन्यात ना पैसे जमा करून तुला देऊन राहिलो, गट भरून राहिलो. तू माझे पैसे काऊन ना देऊन राहिला? काऊन मारतात तिले? ते गटाचे साहेब होते, त्यानं घापला केला म्हणून मारत आहे. माझे पैसे कुठं टाकले माझे वाले पैसे? पाय धीरे असे लपडे राहते बरं. खरं झालं आपल्या गावात कुणी करत नाही, नाही तर भाई मारते लोक. ए धीरे, आज तर साहेब येणार होते ना? कुठे गेले ते पैसे ना? कुठे गेले ते साहेब? अरे वहिनी तुम्हाला काय सांगू, साहेब येणार होते पण ते गाडी पंक्चर झाली त्यांची म्हणून नाही आले तिने. नंतर आले का मी सांगतोस. धीर्या घुमून राहिला तू. अरे वहिनी तसं नाही. पण तू त्या गावातल्या बायाकडून पैसे घेतले होते ना? ते तर गटे उचलणार होते. हो वहिनी, आता कसं गावातल्या बाकी बायाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? ते पाय तुया मला काहीतरी लोचा दिसताय. तू माझे पैसे वापस दे. अरे वहिनी आता तुला माझ्यावर भरोसा नाही का? हे पाय तू मला काही सांगू नको. तू माझे पैसे वापस दे. अरे वहिनी आता पैसे नाही माझ्याकडं, नंतर उद्या दे वहिनी. ए वाड्या थांब. चल पैसे दे. चल पैसे दे. इथे लोकांना फसून राहिला का तू? पैसे टाक. इथे लोकांना फसून राहिला का तू? नाही वहिनी, हा? नाही. फसवाचे धंदे चालू केले का? नाही वहिनी. चल पैसे. नाही वहिनी. ए वाड्या थांब. धीरे उघडण्याचे पैसे अरे वहिनी साहेब आले नाही काम होत त्यांनी. कसे नाही आले साहेब? ते काम होतं म्हणून म्हणलं नाही तुम्ही छकुली बाई तो ते आला नाही माणूस साहेब म्हणून पैसे पुढच्या हप्त्याला भेटले. किती दिवस झाले धीरे भाऊ? तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती. अरे हो नाही यार तुम्ही वहिनी आता तुम्ही नाही धीरे भाऊ पैसे झाले पाहिजेत मला. खाऊन यार तुम्ही. नाही पण किती दिवस झाले धीरे भाऊ? मी 200 रुपये देऊन बसली तुम्हाला. अहो तर तू खाणं तेव्हा सांगू का मी? नाही धीरे भाऊ कुठंच नाही जात माहिती मला. धीरे भाऊ सांगा ना. धीरे भाऊ 1 लाख रुपये. अहो ना पण तुम्हाला सांगतो पुढच्या हप्त्यात देतो म्हणून. 2 लाख मी 1 लाख म्हणलं. तू कोणते म्हणले? तुम्ही सोडा तुम्ही सोडा. अरे थांबा. 200 रुपये घेतले. अरे मग बॅग निघत आहे यार तुम्ही थांबा.